भ्रष्टाचार झालेला आहे वगैरे असे आरोप लावतोय. त्यामुळे काय नगराध्यक्ष पदासाठी एवढे ठीक आहे, मला वाटतं आता कोणाला काय बोलायचंय. अंबरनाथचे जनता सुज्ञ आहे. अगोदरचा अंबरनाथ, आताचा अंबरनाथ, ह्या ज्या नगरपालिकेमध्ये इमारतीमध्ये आपण आता बाईट घेत आहे त्या नगरपालिकेची अवस्था पण काय होती, कधी स्लॅब कोसळेल हे माहिती नव्हतं. आज महानगरपालिकेला लाजवेल अशी नगरपालिकाची इमारत इथे उभी आहे. आज नाट्यगृहाचं लोकार्पण झालेलं आहे. आज सगळीकडे जे आज शिवमंदिरचं काम चालू आहे, सगळीकडे जे आहे हे भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल ते आतापर्यंत गुणगान गात होते. आता निवडणुकीमध्ये ऑपोजिशन मध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी मुद्दे तर घ्यायला लागतील. तर आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही, कारण की अंबरनाथ जनतेने लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल शिवसेनेला भरभरून प्रेम दिलेलं आहे. अंबरनाथची जनता सुज्ञ आहेत. अंबरनाथच्या कशा प्रकारे रस्ते जे आहे ते मला वाटतं 95% सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर कचऱ्याचा प्रकल्प असेल, वेगवेगळे प्रकल्प जे आहेत हे या ठिकाणी आज मी नमूद करणार नाही, त्यासाठी पूर्ण निवडणूक पडलेली आहे. तर मला वाटतं अंबरनाथची जनता ही सुज्ञ आहे. आम्हाला कोणावरती टीका करायची नाही. इथे युतीमध्ये आम्ही केंद्रामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील युतीमध्ये आहोत. कुठेही आमच्याही कार्यकर्त्याकडून युतीमध्ये मिठाचा खडा पडेल असे वक्तव्य जे आहे ते होणार नाही. आम्ही जे आहे विकासावरती बोलू आणि विकासावरती मत मागू. लग्न सराईमध्ये किंवा कुठल्या फंक्शन मध्ये जे आहे ते लोकप्रतिनिधी एकत्र येत असतो आणि मला वाटतं इलेक्शन पुरतं फक्त जे आहे हे हेवेदावे असतात. वेगवेगळ्या आयडिओलॉजीने आम्ही लढत असतो, पण इलेक्शन संपल्यानंतर जे आहे हे कुठेही जे आहे त्याच्यामध्ये आपल्या रिलेशन मध्ये कटुता येऊ नये असा मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जो आहे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. विकास तुम्हाला त्या मीटिंग मध्ये तुम्हाला दिसला असेल की आदर्श निर्माण बाकीच्यांना करून दिलाय का? नाही, मी कोण आदर्श निर्माण करणारा नाही, पण मला वाटतं इलेक्शन पुरतं आपले हेवेदावे ठेवाय. इलेक्शन संपल्यानंतर जे आहे एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे. कुठेही जे आहे ते आपल्या संबंधामध्ये कटुता येता कामा नये.